ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचे एकनाथ शिंदेंवरील आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन। मंत्री भरतशेठ गोगावले। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे। मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे पुन्हा आंदोलन सुरू करण्याची घोषणा केली आहे। त्यानंतर ओबीसी समाजाच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत। याच दरम्यान ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी शिवसेना मुख्य नेते तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे। मनोज जरांगे पाटील यांना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे रसद पुरवत आहेत असा आरोप वाघमारे यांनी केला। या आरोपावर शिवसेना उपनेते आणि राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी प्रतिक्रिया दिली। भरतशेठ गोगावले म्हणाले, एकनाथ शिंदे हे सर्व समाजाला बरोबर घेऊन जात आहेत। ते सर्व समाजाची समजूत काढत आहेत। अशा वेळी कोणी कितीही बिनबुडाचे आणि तथ्यहीन आरोप केले तरी काही फरक पडत नाही। ब्युरो रिपोर्ट, तेज मराठी न्यूज, महाड, रायगड। मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा सुरू आहे आणि या ठिकाणी मनोज जरांगे पाटलांना जसं एकनाथ शिंदे बोलत आहेत तसा ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांनी आरोप केला आहे। नाही, ठीक आहे, आता कोणी काही आरोप करतील किंवा काय, परंतु समाजामध्ये तेढ निर्माण होऊ नये म्हणून आत्तापर्यंत केलेले शिंदे साहेबांचे प्रयत्न आणि त्यानंतर त्यांची समजूत काढणं, त्यांना सांगणं, त्यांना बोलणं आणि त्याच्यामुळे जर काय वाघमाऱ्यांना वाटत असेल की एकनाथ शिंदे साहेब त्यांना काय मदत करतात, तसं नाही आहे। शिंदे साहेब हे सगळ्या समाजाला बरोबर घेऊन जावं, कोणावरती अन्याय होऊ नये हे मुख्यमंत्री असल्यापासून त्यांच्या मनामध्ये आहे आणि त्यांनी असं कधीच असं दाखवलं नाही आहे की एकट्या मराठा समाजाबरोबरच आम्ही आहोत आणि इतर समाजाबरोबर नाही, असं कधी सांगितलं नाही। परंतु वाघमारेने जो काय आरोप केला आहे हा बिनबुडाचा आहे आणि त्याला काय तथ्य नाही असं आम्हाला वाटतं।